हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की पुण्याच्या म्हाडाच्या 4,186 घरांची एक भव्य सोडत आणि लॉटरी सिस्टीम सध्या लाईव्ह आहे. तर त्यामुळे जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा आणि EMD अमाऊंट भरली नसेल तरीही नक्की भरा, कारण याची शेवटची डेट ही 20 नोव्हेंबर आहे. माझ्या मते तरी ही डेट थोडी एक्सटेंड होऊ शकते, कारण निवडणुकीचा काळ आहे. जसं की नगरपालिका, महानगरपालिकाच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंट शक्यता हा आहे की ही डेट पुढे जाऊ शकते. तरीही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर नक्की भरा. तर आज आपण अशा एका प्रोजेक्ट बद्दल माहिती घेऊया, तो की एक चांगला प्रोजेक्ट आहे की तो टॉप 10 या साईटमध्ये येऊ शकतो आणि आहेच. त्यामुळे तुम्ही तेथे नक्की अप्लाय करा. तर आजच्या पुणे म्हाडा लॉटरीमधील तो प्रोजेक्टचं नाव आहे हॅबिटाट विंग सी बानेर 2 BHK. येथे सर्व युनिट तुम्हाला 2 BHK असणार आहे. त्याचा स्कीम कोड 928 928 असा आहे. बी आणि ए मध्ये एक 1 BHK आहे आणि बी अर्थातच सर्व 2 BHK आहे. येथे सर्वात जास्त अर्थातच 73 फ्लॅट आहेत. म्हणजे भरपूर 73 आहे, म्हणजेच तुम्ही इथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला लागण्याचे चान्सेस ही तेवढेच वाढतात. याचा रेरा नंबर हा आहे. तुम्हाला EMD अमाऊंट 20,000 प्लस 729 रुपये ही नॉन रिफंडेबल अमाऊंट असेल. ही EMD अमाऊंट ही रिफंडेबल असते. तरीही याची कॉस्टिंग तुम्हाला 25 लाख ते 27,22,000 एवढी जाऊ शकते, प्लस इन्फ्रा चार्जेस हे बिल्डर कितीही ठेवू शकतात. जसं की ते 2 लाख असू शकतात किंवा 3 ते 4 लाख, आणि प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन. सध्याची स्टॅम्प ड्युटी ही पुण्या येथे 7% इतकी आहे. तर तर याचा आपण बघूया की ह्या प्रोजेक्ट बद्दल. जसं की इथे ही साईटचा टॉप व्ह्यू जसं की रेड लाईट मध्ये हायलाइट केल्याप्रमाणे आहे. जर तुम्ही व्ह्यू मॅपवर क्लिक केले तर जनरली हे लोकेशन त्या साईटवरच जाणं अपेक्षित आहे. तसं हेही लोकेशन येथे आले आहे. जसं की हे आहे म्हाडाची बिल्डिंग आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण आहे बालमोराल हिल साइड कस्तुरी हाऊसिंग. कस्तुरी हा टॉपचा बिल्डर आहे पुण्याचा आणि त्याचाच हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही याची लेआउट बघू शकता की असा जाऊन असा, मग असा असा याची लेआउट आहे. जर आणि तुम्हाला येथे रस्ता जाण्यासाठी हा आहे. अर्थातच म्हाडाची ही सेपरेट बिल्डिंग आहे आणि इकडे बॅलमोराल हिल साइड अर्थातच कस्तुरी बिल्डर आहे त्याची ही साईट आहे. तर बघूया इमेजेस. कोणी तेथे व्हिजिट केले असेल तर येथे व्हिजिट ही तुमची जाण्याची रोड आहे, पण सध्या तरी क्लोज वाटतोय आणि जास्त काही अपडेट वाटत नाहीये. तर अजून बघूयात तर बॅलमोराल हिल साइड हा जो बिल्डरचा प्रोजेक्ट आहे त्याचा व्ह्यू कसा आहे. हे टॉपची म्हणजे भरपूर सारी उंच उंच असे हे टावर वाटत आहे आणि याच्या बाजूलाच ही जी म्हाडाची बिल्डिंग आहे ती असणार आहे. अजून याची इमेज बघूया की काय याचं प्रोग्रेस आहे सध्या. भरपूर उंच बिल्डिंग वाटत आहे. जान 2023. तर हा त्याचा स्ट्रीट व्ह्यू आहे जो की प्रोजेक्टच्या साईटला जाणारा आहे आणि बिल्डिंग ही अंडर कन्स्ट्रक्शनच आहे आणि व्ह्यू ही चांगला आहे आणि लोकेशन ही चांगले आहे. हे एक
जसं की तुम्ही इथे बघू शकता, लोकेशन अर्थातच बाणेर लोकेशन सर्वांनाच माहीत असेल. बाजूलाच मेट्रो स्टेशन पण आहे आणि IT पार्क सुद्धा आहे. तर आणि हे एक पुण्यातील डेव्हलप लोकेशन अशा मते गिनलं जातात. तर याचा रेरा नंबर बघूया आणि याची कंप्लीशन डेट किती आहे ते बघूया. जसं की तुम्ही बघू शकता, विंग सी हॅबिटॅट याची कंप्लीशन डेट आहे 31 डिसेंबर 2027. अर्थातच पुढच्या 2 वर्षात तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटेल. आणि अजून याचा डिटेल बघायला गेलंय तर हे सर्व लिटिगेशन आहे का आपण ते बघूया. तर ह्या प्रोजेक्टला कसलंही लिटिगेशन नाही, हा एक प्लस पॉइंट आहे. प्लस आता आपण याची बिल्डिंगची लेआउट बघूया ती कशी आहे. तर जसं की आपण बघितलं, तर यामध्ये ही प्रपोज म्हाडाची बिल्डिंग आहे, येल्लो कलर ने दिलेली, आणि त्याला इथून रस्ता आहे. बाकीचे हे प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, इन्क्लुझिव्ह हाऊसिंग म्हाडाच्या सर्व प्रोजेक्टला म्हाडातर्फे इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असा संबोधले जाते. तर याचा आपण आता फ्लोर प्लॅन बघूया, तसेच पार्किंग किती वगैरे दिली तेही बघूया. तर मित्रांनो, मी याला थोडं सरळ करतो जेणेकरून आपल्याला वाचता येईल. ओके. पार्किंग पार्किंग कुठे आहे? कमर्शियल डोमेस्टिक. ओके. पार्किंग. ओके, इथे पार्किंग आहे. ओके ओके. टॉवर सी माळा हे पूर्ण बिल्डरचे वाटत आहे आणि बाकीचा हा सी माळा. तर तुम्हाला येथे पार्किंगची ही व्यवस्था आहे मित्रांनो. तर टोटल 98 तुम्हाला येथे फ्लॅट्स आहेत. तर ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये 73 आले आहेत. त्यामध्ये 49 कार पार्किंग, SC म्हणजे स्कूटर पार्किंग, तर 49 त्यांनी दिले आहेत आणि 98 ह्या स्कूटर पार्किंग आहेत. तर बिल्डरने चांगल्या तऱ्हेने आपल्याला, म्हणजे ज्यांना फ्लॅट लागेल त्यांना पार्किंगची व्यवस्था केली आहे मित्रांनो. तरी आता आपण याचा फ्लोर प्लॅन समजून घेऊया. जसं की हा जो फ्लोर प्लॅन आहे याला मी सरळ करून घेतो, ज्यामुळे आपल्याला समजण्यासाठी योग्य राहील. तर पर फ्लोअरला किती फ्लॅट आहेत ते बघूया. जसं की 1 2 3 3 अँड देन 4. हे एक आहे, हे काय आहे, गार्बेज रूम. ओके. 6 7 8 9 10 असे 10 फ्लॅट वाटताय मला पूर्ण फ्लोअरवर. 1 2 देन 3 4, नॉट दिस, 4 5 6 7 8 9, 8 ते 10 मला पर फ्लोअरला फ्लॅट वाटतायत. तर काही 1 BHK बी वाटत आहे इथे. जसं की हा आहे लिफ्ट लॉबीच्या बाजूला, येथे किचन आणि टॉयलेट आणि स्टुडिओ रूम. तर 8 फ्लॅट पर फ्लोअर पकडून घेऊया. तर एकाची लेआउट समजून घेऊया. तर हा फ्लॅट जर म्हणायला गेलं तर येथे एंट्री आहे आणि लागल्यास तुम्हाला किचन आहे. किचन
ह्यामध्ये थोडी वेगळी सिस्टीम आहे की जसं की आपण शहरात येतो तसं काही नवीन असतं, तसं ह्या बिल्डरने काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तर किचन हे स्टार्टिंगला कधीच चांगलं वाटत नाही, तरी जर कोणाच्या घरी मेड येत असेल तर ते इथे एक सेफ्टी डोअर लावतात. मेड येईल, स्वयंपाक बनवेल आणि निघून जाईल. म्हणजे घरात जाण्याची आवश्यकता नाही. तसा हा थोडा कार्यक्रम वाटतोय मला. तर ठीक आहे, बघून घेऊया फ्लोर प्लॅन. तर हे सर्व मीटरमध्ये आहे. तर 1 मीटर इज इक्वल टू 3.28 स्क्वेअर मीटर. त्याप्रमाणे 4 त्रिक 12, 12.5 बाय 11 चा हॉल. देन इकडे एक बेडरूम, ती आहे 11 बाय 10 ची पकडूया. याला एक टॉयलेट आणि इकडंच गेल्यावर इकडे एक बेडरूम, तीही सेम साईज 12 बाय 11 पकडूया, 12 बाय 10. देन किचन बघूया कितीचं आहे, तर 7 बाय 6, अराउंड 6. ठीक आहे, 7 बाय 6चं आणि त्याला युटिलिटी अर्थातच थोडी ड्राय बाल्कनी, काही वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी. तर असा हा डिसेंट प्लॅन आहे. बाल्कनी ही आहे, तीही अर्थातच 4 बाय 12, म्हणजे 4 बाय 12 ची एक चांगली बाल्कनी आहे. तर तुम्ही येथे आपल्यासाठी अप्लाय करण्यासाठी नक्की विचार करू शकता, कारण ह्या प्रोजेक्टला काहीही लिटिगेशन नाही. बाल्कनी आहे, तुमची म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे, अर्थातच तुम्हाला मेंटेनन्स कमी येईल आणि लोकेशन लोकेशन वाईज हे चांगले आहे. फ्लॅटही येथे जास्त आहे, अर्थातच 73. त्यामुळे तुम्ही येथे नक्की अप्लाय करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व तुमचेही काही प्रश्न असतील तर ते विचारा. त्यासाठी आपण ॲन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू व तुम्हाला हा प्रोजेक्ट 27 लाख प्लस सम इन्फ्रा चार्जेस 4 ते 5 लाख पकडून घ्या. ह्यामध्ये हा तुम्हाला प्रोजेक्ट मिळू शकतो. तरी सध्या तरी इथेच थांबूया व पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येऊया. तरी धन्यवाद.